नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत आहे. तर एवढ्या दिवस व्हिडिओ का नाही आला तर सर्वांनाच माहित आहे की मागच्या आठवड्यामध्ये दत्त जयंती होती आणि दत्त जयंती निमित्त केंद्रामध्ये दरबारामध्ये गुरुचरित्र सप्ताह चालू होता. तर या सप्ताहामध्ये मी पारायण वाचनासाठी बसलेले होते आणि त्याच्यामुळेच मग मला वेळ भेटत नव्हता की व्हिडिओ करण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी किंवा एडिटिंगसाठी कशालाही मला वेळ भेटत नव्हता. पूर्ण 7 ते 8 दिवस मी पूर्ण म्हणजे महाराजांच्या चरणाशी लीन झाले होते. म्हणजे एवढं त्यांच्या चरणाशी लीन होते की मला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला होता. तर मग गुरुचरित्र पारायण आपण का करावं आणि ते केल्यामुळे आपल्याला काय फायदा आहेत किंवा म्हणजे ते पारायण का करायचं असतं हे आणि कशा पद्धतीने करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम की आपण गुरुचरित्राचं पारायण का करतो. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा शिवाशाप किंवा कोणाचा अकाली मृत्यू झाला असेल किंवा समजा एखाद्याने सुसाईड वगैरे असं काय केलं असेल तर हे जे काय आपल्याला पितरांचा जो दोष लागलेला असतो तो आपल्या घरावरील दोष नाहीसा व्हावा आणि घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. त्याच्यासाठी नियम सुद्धा तेवढेच कठीण नियम आहेत आणि मी म्हणजे नेहमी गुरुचरित्राचं पारायण करत असते. पण सप्ताहाच्या काळात काय होतं म्हणजे हे सप्ताहात म्हणजे वर्षातून 2 सप्ताह होतात. एक डिसेंबरमध्ये असतो आणि एक एप्रिलमध्ये असतो. स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस पण गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आणि दत्त जयंतीच्या वेळेस देखील गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. तर आपण जेव्हा केंद्रामध्ये किंवा दरबारामध्ये हे पारायण करत असतो तेव्हा आपल्याला शतकोटीचे पुण्य असतं ते आपल्या खात्यावरती जमा होत असतं. आपल्याला जे काही दोष लागलेले असतात ते निघून जात असतात. म्हणून हे केंद्रामध्ये किंवा दरबारामध्ये करायचं असतं आणि याच्याबरोबर आपल्याकडून बाकीच्या सेवा असतात त्या सुद्धा करून घेतल्या जातात. तर त्यावेळेस मी कोणत्या सेवा केल्या होत्या. तर गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटल्यानंतर सकाळी म्हणजे केंद्रामध्ये मी जात होते. तर केंद्रामध्ये सकाळी 8 वाजता भोपाळी आरती असते. तर 8 वाजता मला तिथं पोहोचायचं असायचं. केंद्र आमच्या इथून एक 15-20 म्हणजे गाडीवरून जायचं म्हटल्यानंतर 10-15 मिनिटं तरी लागतात. मग 8 वाजता मला तिथं पोहोचायला लागायचं. 8ची आरती व्हायची. 8ची आरती झाली की नंतर मग 8:30ला वाचन चालू व्हायचं. मग वाचन हे म्हणजे जसे दिवसाला अध्याय ठरवलेले असतात मग त्या अध्यायानुसार वाचन व्हायचं. कधी लवकर वाचन संपायचं, कधी उशीर व्हायचं वाचन संपायला. मग वाचन झाल्यानंतर परत 10:30ची आरती असायची. 10:30ची आरती झाल्यानंतर परत मग प्रत्येक दिवसाला याग असतात. म्हणजे आता जर समजा मंगळवार आहे तर मंगळवारी गणेश याग असतो, नंतर बुधवारी गीताई याग असतो, गुरुवारी स्वामी याग असतो, शुक्रवारी चंडी याग असतो, शनिवारी मल्हार सप्तशती आणि रुद्रयाग असे याग घेतलेले होते. मग प्रत्येक यागामध्ये मी सहभाग घेतला होता. प्रत्येक सेवा ही केली होती आणि प्रत्येक सेवेचं वेगळं असं त्याचं फळ पण असतं. मी थोडं मला जेवढं जमेल एवढं शूट केलेलं आहे. मी दाखवेन पुढे की कोणते याग होते आणि कशा पद्धतीने केले जातात ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच तुम्हाला. तर असं माझं म्हणजे ठरलेला दिवस त्या दिवशी म्हणजे ह्या सप्ताह 7 दिवसामध्ये अशी माझी दिनचर्या झालेली होती. सकाळी 8 वाजता तिथं केंद्रामध्ये जायचं. 8 ते 10 पर्यंत काय वाचन असेल ते व्हायचं. त्यानंतर 10:30ची आरती झाली की 11 वाजता याग असायचे. ते याग ती सेवा झाल्यानंतर घरी यायचं. घरी आल्यानंतर परत मग घराचं थोडंफार काय असेल ते. त्यानंतर 6ची आरती असते. 6ची महानैवेद्य आरती असते. महानैवेद्य आरती झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम प्रत्येकाने वाचायचं असतं. गुरुचरित्र पारायण केलं की विष्णू सहस्रनाम वाचायचंच असतं. कारण आपल्याकडून दिवसभरात ज्या काही चुका झालेल्या असतात, आपण एखाद्याबद्दल वाईट बोललेलो असतो किंवा आपल्याकडून काहीतरी चूक होते मग त्या चुकीचा क्षमा याचना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम हे 7 दिवसामध्ये वाचायचं असतं. मग ही सेवा नेहमी केंद्रामध्ये होत होती. ते झाल्यानंतर प्रहरीची देखील सेवा असायची. मग दिवसा महिलांसाठी प्रहर होते, संध्याकाळी पुरुषांसाठी प्रहर अशा प्रहर होत्या. प्रहरीच्या सेवेसाठी सुद्धा आम्ही गेलो होतो. म्हणजे आमच्या केंद्रातील म्हणजे 10-12 जणी मिळून आम्ही त्या सेवेसाठी देखील गेलेलो होतो. त्यानंतर आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर आपल्याला याचे नियम सुद्धा असतात. तर ते नियम पाळणंच आहे. पण आजकाल कसं झालं आहे, लोकांना शुगर बीपी असे त्रास चालू झालेत आणि त्याच्यामुळे मग ते पाळायचे शक्य होत नाहीत. त्यामुळे त्यांना त्रास होतो. असं जर नियम काही पाळले तर त्याचा त्रास होतो. नियम म्हणजे काय, असं काही म्हणजे अगदी उपवास करावा असं काहीही नसतं. याच्यामध्ये काय असतं, आपल्याला एकच धान्य खायचं असतं. म्हणजे त्याच्यासाठी भात वर्ज्य असतो. मग आपण चपाती भाजी किंवा भाकरी भाजी ही 7 दिवस एवढंच जेवण जेवायचं असतं. मग याच्यामध्ये कांदा लसूण असं काही वापरलं जात नाही. फक्त जे लाल तिखट असतं किंवा मिरची घालून अशी भाजी बनवायची आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर चपातीच खायची आणि जर भाकरी खाल्ली तर भाकरीच खायची असा नियम आहे. भात त्याला खायचं नाही. बाकीचं एवढा काही नियमाचं हे नाहीये. पण लोकांना काय होतं, हे नियम पाळणं शक्य होत नाही. त्यामुळे हे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी घाबरतात की त्याला खूप नियम आहेत, मग ते आमच्याकडून होतच नाही किंवा असं. पण मी तर म्हणजे दरबारात तर जेव्हा दत्त जयंती असेल तेव्हा माझ्याकडून पारायण होतच होतं. पण आधीमध्ये जेव्हा कधी मला वाटतं की बाबा खूप दिवस झाला आपण नाही पारायण केलेलं आणि गुरुचरित्र पारायण करायची इच्छा होते तेव्हा मी घरच्या घरी का होईना मी हे गुरुचरित्र पारायण करते आणि त्याचं मला फळ भेटतं. जेव्हा आपण हे नियम दिलेच, आपण जर खरंच तुम्ही जर स्ट्रॉंग असाल म्हणजे स्ट्रॉंग असाल शरीराने वगैरे, तुम्हाला जमत असेल सगळ्या गोष्टी, तर तुम्ही जर हे नियम पाळून जर पारायण केले तर त्याची फलश्रुती लगेच होते. आणि मी आतापर्यंत जेव्हा हे पारायण केलं आहे तेव्हा मला याची चांगलाच अनुभव आलेला आहे. तर असं हे गुरुचरित्राचं पारायण आहे. गुरुचरित्र हा आपला 5वा वेद मानला जातो आणि याच्यामध्ये गुरूंचं इतकं वर्णन केलेलं आहे आणि म्हणजे खूप ज्ञान घेण्यासारखं भरपूर आहे या ग्रंथामध्ये.
तर माझ्याकडून 2-3च यागाचं शूटिंग झालेलं आहे. तिथे शूटिंगसाठी देखील अलाउड नाही, पण तरी पण मी हळूच हे शूटिंग करून घेतलेलं आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर प्रत्येक याग कशासाठी केला जातो हे मी तुम्हाला सांगते. तर चला दाखवते तुम्हाला की याग कशा पद्धतीने केला जातो तो. तर हा गणेश याग आहे. मुलांकडून 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलेलं आहे आणि गणपती बाप्पांच्या ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत जसं की दुर्वा किंवा मोदक किंवा मग जास्वंदीची लाल फुले, तर याचं हवन कुंडामध्ये हवन केलेलं आहे. हा याग केल्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, म्हणजे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये विकास होतो. त्यानंतर गुरुवारी स्वामी याग होता, तर त्याच्यासाठी आम्ही हवनकुंडा शेजारी बसलेलो होतो हवनासाठी. तर स्वामी चरित्र सारामृत पुस्तकातील अध्यायातील प्रत्येक ओवीचा स्वाहाकार घेतलेला आहे आणि स्वाहाकार करताना आम्हाला जे काही हरिद्रव्य दिलेलं होतं, म्हणजे तांदूळ, गहू, पिवळी मोहरी, तीळ याचं मिश्रित धान्य असतं, त्याला हरिद्रव्य म्हटलं जातं. नंतर ओवी वाचून झाल्यानंतर स्वाहा म्हणताना ते हरिद्रव्य आहे ते हवनकुंडामध्ये स्वाहा म्हणून टाकायचं असतं. तर अशा पद्धतीने आम्ही स्वामी याग केलेला होता. स्वामी याग ही सेवा केली होती. त्यानंतर मल्हारी याग आणि रुद्रयाग या 2 सेवा केल्या होत्या. तर याचं पण मी थोडं शूट केलेलं आहे. तर हे इथं दिसत आहे ते हरिद्रव्य आहे. गहू, तांदूळ आणि तीळ याच्यामध्ये मिक्स आहे. पिवळी मोहरी याला हरिद्रव्य म्हटलं जातं आणि याने आपल्याला हवन करायचं असतं. गुरुचरित्र सप्ताह पारायणामध्ये प्रहरची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. समोर जे तुम्हाला दिसत आहे ते विणावादन किंवा स्वामीचरित्र सारामृत पुस्तक वाचन आणि माळजप हे अखंड चालू असतं. दोन्ही बाजूला हे सेवा चालू असते, म्हणजे तुम्हाला एका बाजूची ही सेवा दिसते तर दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच अखंड विणावादन आणि स्वामीचरित्र सारामृत पुस्तक आणि माळजप केला जातो. दोन्ही बाजूला हे वाचन चालू असते आणि ही प्रहरची सेवा चालू असते. तर दरबारामध्ये कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे मी तुम्हाला दाखवत आहे. तर अगोदर गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे मंगल कलशाची स्थापना केलेली आहे आणि इतर जे देव देवी आहेत त्यांचे टाक मांडलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपला महाराजांचा असा पूर्ण दरबार आहे आणि खूप छान वाटतं ह्या दरबारामध्ये आल्यानंतर. अगदी शांत आणि मन प्रसन्न होतं महाराजांच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर, फोटोकडे पाहिल्यानंतर. असा छान असा दरबार आहे. इथून पुढे आता आपले जसं म्हणजे एक दिवस आड करून मी व्हिडिओ अपलोड करत होते, तर इथून पुढे आता आपले तशीच परत एकदा अपलोड म्हणजे एक दिवस आड करून मी व्हिडिओ टाकत जाईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.